घराची वाट कसं जायचं? जाऊ द्या सकाळ होईल पुन्हा कमळ उमले पुन्हा घरी जाऊ मुंगा रात्री भविष्य सुप्रभात भास्वान हसिष्यति भजश्री हा 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 कमली गजवज्जहार. आणि तेवढ्या दिवस वाळून त्याची पत्नी गेली आणि ते कमळ हल तिने विचार केला कुठे गेले मालक? कमळ हलत सरोवराच्या काठावर. तिने विचार केला इथेच आहेत आपल्या मालक. हो तुम्ही मध्ये आहात? हो आणि बाहेर कसे येणार बाहेर? का हा मकरंद सेवन करण्याच्या आसक्ती मी इथेच आलो, बाहेर कसे येणार? मग आता सकाळ होईल रात्र जाईल कमळ पुन्हा खिलेलं पुन्हा बाहेर तेवढ्या खाली आला सोंडीनं कमळ उपट पायाखाली घालून सुरगळ. हा कमली गजवज्जहार कमळाचा आवाज. अशा अनेक दुसऱ्या कमळा फुलाचा भ्रमराचा भुंग्यात काही मकरंद गोळा काही भुंगे टिंब कंसात गोळ्या गोळा कर कशाच्या करतात ते बघा. काय गोळा कर गोळ्या त्या भुंगा गेला त्याचं काम करायला लागला. बघा भरणीमध्ये एखादे बदाम ठेवलेले असतात त्या बदामातून मुंगी कशी शिरते काही पत्ता लागत नाही. आतून सर्व बदाम कुरून कोण मुंगी तसं मुंग्या. आणि प्रवरामचंद्र मारता निघाली घरी कोणाच्या चंद्र घरी कशाला म्हणजे मारुती वेळ लागला. तुम्ही काय करणार मालक? बुद्धिमत्ता मी बरोबर चला गेले प्रवरामचंद्र बस देखील वाट लगेच देव निघाले स्पीड मध्ये निघाले चंद्र मारुतीची शक्ती काय म्हणजे तुला सांगितलं होतं देवाचा अवमान झाला की देव थांबणार नाही. उभ्या पावलाने निघून कपट कळले चंद्रप्रभेशी महाराज तू कपट्या राम तुझं कार्य सिद्ध करण्यासाठी तू हे कपट केलं. तुला शाप देते प्रभुरामचंद्राने मागे वळले. ए चंद्रप्रभा थांब शाप हनुमंताने काय केले माझ्यासाठी केलं. शाप सांग काय नाही आमचं असं ठरलं असताना निघाला. मग प्रभुरामचंद्राने सांगितलं तुझी इच्छा या जन्मात पूर्ण होणार. मी तुझी इच्छा पूर्ण करतो पण द्वापार युगामध्ये यादव कुळामध्ये श्री कृष्ण रूपामध्ये येणार आहे तेव्हा तुझी इच्छा मी पूर्ण करतो. यादव द्वापारात श्री कृष्ण रूपे श्री रघुनाथ तुझला वरी निश्चितार्थ हे वचन सत्य जा. तेथे राजा सत्राजित त्याचे उदरी तू जनित सत्य भामा होसी सत्य तुझ विते ते वरी. राजा सत्राजिताच्या पोटी तुझा जन्म होईल, तू सत्य भामा होशील आणि तुझा पत्नी म्हणून मी स्वीकार कर. मग तिला एवढा आनंद झाला आणि ती काय म्हणते मला प्रभुरामचंद्रांचं दर्शन झालं. कोणामुळे झालं? मला मारुतीचा संग झाला. मुद्दा काय म्हणते? मला मारुतीचा संग झाला आणि त्या अर्ध्या क्षणाच्या संतांच्या संगतीमुळे काय कृपा झाली. मारुतीचं दर्शन झालं, संग झाला आणि म्हणून मला रामाचं दर्शन झालं. राम मला पती म्हणून ती म्हणली माझा सद्गुरू खरा कोण आहे? माझा सद्गुरू वायुमार मज भेटविला श्री रघुवीर त्याचा नवनवी उपकार दासे किंकर त्याचे. म्हणून महाराज म्हणतात ज्या दिवशी संतांचा संग होईल तो दिवस जीवनामध्ये धन्य आहे. अभंगाच्या पहिल्या धन्य आदि दीन संत दर्शना धन्य आदि दीन संत दर्शना
संत दर्शनाचा धन्य आजी दीन संत दर्शनाचा आनंद जन्मीचा सीन गेला आनंद जन्मीचा सीन गेला आनंद जन्मीचा सीन आनंद जन्मीचा चंद्रप्रभेला मारुतीचा संग घडला तो उपयोगाला आला तो वाया गेला. म्हणून तो दिवस राक्षसाच्या कुळात स्त्री परंतु संतांचं दर्शन झालं म्हणून तो दिवस तिच्या जीवनात किती धन्य ठरला. संतांचं दर्शन झालं पण प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. नवे नवे प्रभू रामचंद्र जगाचा पालक म्हणून लाभला. कोणामुळे? संतांना. देवापर्यंत जाण्याचा मधला लाभ कोणता असेल? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला हे तो एकच गाठाई लाभ पाय हरी प्रसाद पाय धरावे संसार ते पाय. पुन्हा तो भुंगा आला भुंगा आला मला मारुती चंद्रप्रभेचं झालं का? गावात असा आमदार खासदार गावात मित्र मंडळी बाकीचे मित्र एक सेल्फी काढून आमदार साहेबांना तसा तो भुंगा काय म्हणते हनुमंतराला एक सेल्फी काढून राम राम देव दर्शन घेऊ द्या. भुंगा भुंग्याचं जीवन धन्य ठरलं. मारुती त्याला काय म्हणतात? अरे भुंग्या दर्शनच काय तुला आलिंगन द्यायला काय आलिंगन द्यायला पदरचं बोलत नाही. हनुमंत येऊन श्रीरामापाशी भ्रमर भेटविला श्रीरामाशी श्रीरामे देऊनी आलिंगनासी मधुकरासी श्रीरामे देऊनी आलिंगनासी मधुकरासी. त्या भुंग्याला दर्शनच नसतं. भुंग्याला आलिंगन मज वाटे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चर्चा. म्हणून तो भुंगा म्हणतो हनुमंताला काय म्हणतो? भ्रमर म्हणे पवनात मजा तू अवतार केला माझा मज भेटविला श्रीराम राजा उपकार तुझा काय वर्णन विठ्ठला. म्हणून संघ घडावा आणि ज्या संतांचा संघ घडेल तो दिवस धन्य आहे. कारण संतांचं दर्शन झालं संत झाला तोच जीवनातला दिवस धन्यतेस पात्र ठरतो. म्हणून नाथ महाराजांचा धन्य आजी देर संत दर्शनाचा अनंत जन्मेचा सिन गेला विडोपार पाय
करा सगळ्यांनी वा राहू द्या असे उजळून. म्हणा सगळ्यांनी भानुदास एकनाथ 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 धन्याजी दिन संसदर्शनाचा आनंद जनतेचा सण गेला मज वाटे त्यासी आले कदा दास सोडावे चरण दापा राम सेवा समाप्त होणार आहे. शांती एकनाथ महाराजांचा जन्मजन्म कुळामध्ये त्या कुळाचा निळो भानुदासाचे विष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदावरी तीर आणि नाथ महाराज म्हणजे काय सामान्य संत नाहीत. विटेवरचा मालकच नाथ महाराजांच्या रूपाने पैठण नगरीमध्ये अवतार साडेचार भजन कीर्तन आपलं बंद पाडलं जायचं. नाथ महाराजांच्या काळामध्ये मुघली सत्तेची राजवट यवनांची सत्ता होती. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज नुसते शांतीब्रह्म संत नाहीत तर ते क्रांती ब्रह्म सुद्धा संत. कोण आहे क्रांती ब्रह्म संत एकनाथ महाराज. संत हे नुसते संत नाहीत, संतांनी क्रांती सुद्धा केली वेळोवेळी. लढाई लढाई शांतीब्रह्म एकनाथ एवढी भयावह परिस्थिती होती आणि एवढ्या भयावह परिस्थितीत नाथ महाराजांनी कोटी क्रांती केली. मराठी भाषेसाठी मराठी साहित्यासाठी मोठे योगदान नाथ महाराजांचे. आई वडील बाल छोटा एकनाथ देव केल्यावर पैठण नगरीत पंडितांना विचारलं मला गुरु करायचं. त्यांनी सांगितलं देव केल्यावर तिथे गेले जनार्दन स्वामी म्हणून दत्तोपासक फार मोठे अधिकारी मारी जनार्दन स्वामींची सेवा चालू केली. अनेक 12 वर्ष छोट्या एक जनार्दन स्वामींची सेवा केली. तद्विद्य प्रणिपातेन परिपरिष्टेन सेवया उपदेक्षेक्षे ज्ञानिनस्तत्व दर्शनार्थी ज्ञान पैगंबर विजरी मनियाती अनावे तरी संसाया भजावे सर्वस्व तनु मनो जीवे चरणासी लागावे अगरता करावे दास्य सकळ जेथ ज्ञानाचा मोठा सेवा ते सेवा हा दारवंता स्वाधीन सुमटा मग अपेक्षा जे आपले ते संसदील पुसले जेने अंतःकरण बोधले संकल्पाने एवढ्या निरूपण करावे अशी सेवा ताटणी काढिना शेजमी झाडिना चरण समाहन करीना अशी जनार्दन स्वामींची रोज एकनाथ महाराजांची सेवा आणि त्या सेवेचं फळ काय फळ नाथ महाराज त्यांच्या जीवनात भाग्याचा दिवस उदयाला आला. जनार्दन स्वामींनी सांगितलं एकनाथाला हिशोबाचं दप्तर तपासायला येणाऱ्या किल्ल्यावर देवगिरीच्या किल्ल्याचे किल्लेदार होते जनार्दन स्वामी. छोटासा एकनाथ दप्तर तपासत बसला. रात्र गेली एका दीड चूक काय लक्षात येणार नाथ महाराजांची आणि पहाट झाली. जनार्दन स्वामी खोलीमध्ये दिवा लावला आणि एकनाथ चुकीच्या शोधात एकाग्र झाले. एका दीड कुठे सापडले. अचानक सापडली आणि टाळी वाजली. आनंद झाला. पाठी वळून पाहिलं तर आपले गुरु पाठी एकनाथ एका दीडकीची चूक काढण्यासाठी एवढा एकाग्र झाला की संसाराची चूक जर लक्षात घेतली तर तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. भगवान दत्तात्रय तुला एक दिवस दर्शन देईल. तुझ्यासारखा शिष्य मिळणं सोपी गोष्ट आणि त्याच आपल्या जनार्दन स्वामी सांगितलं गुरु सेवेचा काळ तुझा संपला. तुला फळ मिळेल. जा शुली बहिणी होता आणि तिथे ध्यान लाव समाधीला तुला काय पाहिजे मला
श्री वंदन ठरवतो महाराज ध्यान लावून समाधीमध्ये गेले. रोज एक शेतकरी एक ग्लास दूध घेऊन येत होता नाथ महाराजांना रोज पिण्यासाठी. आणि एक दिवस आला तर एक नाथाच्या अंगाला पूर्ण भुजंग असा महाराज पूर्ण गुंडाळले. नाथ महाराजांच्या डोक्यावर असं छत्र धरून बसा आणि त्या शेतकऱ्याने पाहिलं असा डोलत आणि तो भिला आणि पळून गेला. पुन्हा भुजंग नाथ महाराजांचा हल्ल्याबरोबर तो निघून गेला. आणि पुन्हा शेतकऱ्याला अरे मरशील बाबा, मरता मरता वाचाच बाबा, या जंगलात एकटाच बसला आपला माहिती बाबा. त्याला काय म्हणजे नाथ महाराजांचा अधिकार म्हणजे चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्र इंद्रिय सर्प. ज्याचा चित्त शुद्ध झाला त्याला व्याघ्र इंद्रिय सर्प. ज्याचं जीवन समाधीला पोहोचलं हे वसुधैव कुटुंबकम, हे ईश्वरची माझी ही समता ज्याच्या जीवनात प्राप्त झाली त्याला नाथ नाही करणारे सर्प काय. आणि नाथ महाराजांचा अधिकार नाथ महाराजांचा घेऊन नको बाबा. आमाडवाला काळ परितो काळचे झाला कृपाळ, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळले संती आणि भय निरसली खंती. संतांनी आमचा सांभाळ केला, संतांनी आमच्यावर कृपा केली आणि आता आम्हाला काळ काही करू शकणार नाही. म्हणून एक दिवस जनार्दन स्वामी नाथ महाराज शुली वंदन करण्यासाठी गेले. आणि एका फकीराच्या वेशामध्ये एक असा साधू आला. त्याला मलंग फकीर म्हणतात. अशी चौकड्याची लुंगी नेसलेली, हातामध्ये कमंडलू, चार कुत्र्या बरोबर. आणि जनार्दन स्वामींना त्या फकीराने सांगितलं त्या कुत्रीचं दूध काढा. त्या कुत्रीचं दूध काढलं, त्या भोगण्यामध्ये शिळ्या तुकड्याचा काला केला, अनेक दिवसाचे साठलेले तुकडे. आणि जनार्दन स्वामी आणि तो मलंग फकीर दोघे जण काला आणि नाथ महाराजांना बसून महाराज बत काय काय मला काय गुरु नाथ आता हे ब्राह्मणाचं पोरग नाथ महाराज आणि थोडा काला शिकायला. जनार्दन स्वामी म्हणतात एकोबा इकडे, एकोबा एक असे शब्द नाथ महाराज इकडे हा काला काला पुत्रीनं फकीरानं आपल्या गुरुने खाल्ले येतात आणि काला. आता ब्राह्मण सावळ्यात नाही गुरुने एक अल्लाह पाणी घेऊन पाणी घेऊन त्या खड्ड्यात पाणी घेऊन आली आणि त्या मलंग फकीराच्या हातात भोगणं देणार. तेवढ्या चमत्कार झाला. तो मलंग फकीर नसून प्रत्यक्षात महाराज उघड दाखविले देवा भगवान दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत दत्ताईसिले बलिदान हरपले मन झाले मन मेतूपणाचे झाले मुळवणे एका जनार्दन श्री दत्त ध्यान. दत्तात्रयाने दर्शन दिलं आणि त्या कुत्र्यानं सुद्धा कामधेनू गोमातेचं पवित्र दूध होतं. आणि मग नाथ महाराजांचं जीवन धन्य झालं. म्हणून नाथ महाराजांचे या अभंगातल्या सगळ्या अक्षर महाराज ते नाथ महाराजांचा धन्याचे देन संत दर्शनाचा अनंत जन्मेचा सिने गेला. आज मला जनार्दन स्वामींचं दर्शन झालं, माझा दिवस आज धन्य झाला. धन्याचे दिन झाले, संतांचे दर्शन झाले, पापा धन्य गेले किंवा धन्य काळ संत भेटे पायी पडले संध्याच्या साड्या झालो शीतळ आनंद जन्मेचा सिने गेला. आता काय वाटतं माझं वाटते त्यासे अलिंगन द्यावे कदा धन सोडावे चरण त्यांचे. अजून काय झालं विविधताचे झाले गुणवान देखिल्या चरण वैष्णवांचे. म्हणून काय वाटतं तर अशा संतांचा वियोग जीवनामध्ये कधीच होऊ नये. म्हणून नाथ महाराज जनार्दन स्वामींच्या पुढे हात जोडून एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी मज वाटे त्यासे अलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. यथामती या अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर माझ्या मतीनुसार ठेवण्याचा प्रयत्न केला. सेवा झालेली आहे. जाता जाता सर्वांना एक असा संदेश आहे. आपल्या परिसरामध्ये शांतप्रभू संत एकनाथ महाराजांचं फार मोठं मंदिराचं काम आशीर्वादाने चालू आहे. त्यांचं काम झालेलं आहे. शिखराचं काम राहिलेलं आहे. मोठं काम आहे सज्जनांनो. आपल्या धर्माचं काम आता सप्ताह दरवर्षी छोटा करा मोठा करा नानांसारख्या महात्म्याच्या हाताने आता विठ्ठलाला बंद पडू देऊ. आणि आम्हाला अर्ध्या रातचा आम्ही तुम्ही आम्ही अर्ध्या रातचा आणि खरंच फोन करून बघा राजा अर्ध्या रातचा नाही गणेश महाराज त्यांची गाडी दारात हजर झाली.
आम्ही तुमचे लेकरं. आम्ही पैशाच्या मागे न लागता केवळ धर्म कार्य जोपासण्यासाठी आम्ही सुद्धा योगदान दिलं. तुम्ही आम्ही सांभाळलं हे बी तेवढंच. म्हणून धर्म रक्षितः. आपण आपल्या धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपल्यावर छत्र धरत असतो. तरुण तुमच्यासाठी आता थोडी 5 मिनिट तरुणांसाठी ऊर्जा म्हणून दिस इज नॉट सीजन. या महाराष्ट्राच्या मातीतलं 16 वर्षाचं पोर रायरेश्वराच्या मंदिरात दयाचा नाही, दुधाचा नाही, अमृताचा नाही, रक्ताचा अभिषेक करतो. आणि काय अभिषेक करतो, काय संकल्प करतो. आम्ही म्हणतो 16 वर्ष धोक्याचा, 16 वर्ष धोक्याचा नाही, 16 वर्ष अत्यंत मोक्याचा आहे. वयाच्या 16 वर्षी दयाचा नाही, दुधाचा नाही, अमृताचा नाही, रक्ताचा अभिषेक करतो. आणि काय संकल्प करतो, माझ्या महाराष्ट्रातील माझ्या देशातील सर्व प्रजा सुखात बांधण्यासाठी एक दिवस हिंदवी स्वराज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं ही इच्छा 16 वर्षाच्या पोराची नसून ही इच्छा जिजाऊ महासाहेबांची इच्छा होती की माझ्या मुलाने काय कार्य केलं पाहिजे. म्हणून हे पवित्र डोळे त्या मातेला लागले होते. माता मौलाना तुमच्यावर आहे, उगवती पिढी कशी घडवायची. डोळे चांगले लागले पाहिजे तुमच्यावर आहे. नाही तर कोणाला राग आवडतो, कोणाला तिखट, कोणाला आंबट, कोणाला गरम चहा आवडतो. डोळे चांगले लागले पाहिजे. डोळे चांगले लागले पाहिजे. अरे जिजाऊ महासाहेब म्हणजे साधी कन्या नाही. बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा लखोजीराव चौधरी पहिली घराण्यात जिजाऊ महासाहेबांचा विवाह शहाजी राजांबरोबर झाला. एवढी भयावह परिस्थितीमध्ये आपले मालक आदिलशाहच्या दरबारात सेवेला आणि अशा परिस्थितीमध्ये त्या माता मौलीने देश धर्म महाराज सोडला नाही. नित्य नेमाने घृष्णेश्वराची सेवा करावी, भोलेनाथाची रोज दर्शन घ्यावे जिजाऊ महासाहेबांनी. आणि हे पवित्र संस्कार शिवाजी महाराजांवर जिजाऊ महासाहेबांनी दिले. म्हणून त्यांना हे पवित्र डोळे लागले होते. उदरात असताना महाभारत रामायण वाचतो आणि शिवाजीराजे जन्माला आल्यावर संत एकनाथांच्या नामदेवांचे महाभारत रामायण भीम अर्जुन नकुल सहदेव या सगळे महापुरुषांचं चरित्र शिवाजी महाराजांना सांगतात. हे बाळ हे संस्कार त्या महासाहेबांनी मुलांना दिले. काय संस्कार होते छत्रपती शिवाजी राजांवर सांगू एक मिनिट. 8 वर्षाचा शोभा शिवाजीच्या दारात 4 भुकेले आले. शुभा खूप लागली. मोठ्यांचा पोरगा 15 झालं, पोटामध्ये अन्नाचा कण नाही. शहाजी राजा घरामध्ये 2 भाकरी वाटीवर भाजी मिळेल. 8 वर्षाचा पोरगा धावत जातो. मा साहेब दाराच्या आत आले, भिकारीच्या लेकराला विचारतात वाटीवर भाजी 2 भाकरी मिळतील असं विचारला बरोबर तळपायच्या मस्तकाला गेली मा साहेबांची काढ दिसली शुभाच्या गालात. काय काय केला, काय अपराध केला मला सांगा. तुम्ही मला संस्कार दिले, अतिथी देवो. काय मा साहेबांनी उत्तर दिलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. जिजाऊ मा साहेबांचा शोभा तू अजून माझ्या दुधाच्या उपकारातून उपकृत नाही होऊ. तू अजून माझ्या दुधाची परतफेड नाही करू शकला. तू जर मला न विचारता दारात आल्या घरात घेऊन आला असता किंवा न विचारता दुर्डीत भाकर त्यांना नेऊन दिली असती तर माझ्या दुधाचा पुरुषार्थ समजला असता. हे महान संस्कार मा साहेबांना बोलावलं. छत्रपती कोणालाही नाही. ज्याचं छत्र अख्ख्या जगावर छत्रपती. आपल्या पतीचं छत्र घरावर सुद्धा आहे का नाही त्या पतीने तपासून पाहावं. पण छत्रपती लेबल कोणाला लागला नसतं. म्हणून असं म्हणतात लाख गेलं तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे. लाखाचा पोशिंदा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काय छत्रपती आजही छत्रपतीची आजही संतांच्या विचारांची. म्हणून कुठेतरी सगळा समाज एकत्रित येतो. एका ताटात तृप्तीचा ढेकर हे क्रांतीचे विचार असाच करतो आणि जीवन परिवर्तन करून घेतो. आज बसायसारखं कुठे राहिले विचार. हे जग स्क्रीनच्या समोर हे लेकरं मोबाईल, टीव्ही आणि कॉम्प्युटरच्या समोर. आणि याचा परिणाम एवढा वाईट आहे माता अनुभवल्यामुळे. पोटात असताना जर तुमच्या पोटावर मोबाईल आहे, हातात मोबाईल आहे, तर लेकरू जन्माला आले होते हातात मोबाईल नाही तर काय घेईल, काय मागणार. म्हणून आम्ही त्या मोबाईलचा यूज करत असताना जेवढं चांगलं तेवढं वरी ढकलतो आणि वाईट आले की थांबतो. त्याच्यात वेळ वाया घालवतो. सकाळी उठल्यावर मोबाईलला शिवू नका, काकडा म्हणा. बघा दिवसभर किती आनंदात जाईल महाराज. नामस्मरण करा घरामध्ये महाराज. का सांगतो हे संस्कार मला शिवाजी महाराजांना होते. छत्रपतींच्या काळामध्ये दुर्जन लागा एका स्त्रीच्या पाठीमागे. आपल्या शरीराला कोणी हा स्त्री पुढे पुढे दुर्जन पाठीमागे डोळ्यासमोर आणि त्या माता मौलीच्या घरामध्ये उजाड आणि त्या प्रकाशामध्ये एका भिंतीवर राजांची प्रतिमा दिसते. त्या फोटो जवळ ती माता मौली उभी राहिली आणि एवढा आत्मविश्वास तिचा वाढला की आता माझ्या शरीराला कोणी हात शकणार नाही. याला मला छत्रपतीची वचक छत्रपतीचा
खूप काय बोलण्यासारखं आहे माझ्या राजाने, खूप काय बोलण्यासारखं आहे, पण दिस इज नॉट एवढंच सांगतो. माझ्या कीर्तनातून काही घेऊन गेला नाही गेला तरी चालेल, पण एवढा संकल्प करा, एवढं लक्षात ठेवा. हिंगणगाव गावामध्ये वर्षभरात जेवढ्या महापुरुषांच्या जयंती साजरी करत असतात सगळेच महापुरुष सगळेच. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा प्रेम मी रात्रीच्या कीर्तनात बोललो, कुठल्याच महापुरुषांच्या समोर दारू पिऊन गुलाल उधळून आणि लाखो रुपयाचा डीजे लावून नाचायचं नाही. दिस इज नॉट हे अपेक्षित नाही, आचार अपेक्षित. दिस इज मी कसे वागतो, ताडी फोडली शिवाजी महाराजांचा अभिमान असा पण पुढचे अभिमान नसतो. राजांचा फोटो गाडीवर, ताडी फोडली राजांसारखी आणि गाडी धाब्यावर, गाडी धाब्यावर. हा मावळा अपेक्षित नाही माझ्या राजा, हा मावळा अपेक्षित. आचार आणि वाचाल नाही तर जिवंत असून रिकाम्या वेळामध्ये महापुरुषांचं संचरित्र वाचा. आम्हाला छावा निघाल्यावर शंभूराजे माहिती झाले. अरे छत्रपती धर्मवीर संभाजी राजे सागरा दंडाने बांधला, नको नको ते हाल केले, एवढं वाईट मारले शंभूराजे, एवढं वाईट मारले. काय हाल अपेक्षा केले शंभूराजे, उकळतं पाणी अंगावर टाकलं, प्लेटचे वार केले, एक अवयव काटण्यात 39 एक देश मारण्यात आला नाही. तो एकमेव देशभक्त शूरवीर म्हणजे धर्मवीर छत्रपती शंभूराजे महाराज 39 काय महाराज अवस्था केली शंभूराजांची, तरी नाही शरण गेला वाचला असता. मला वाटलं शरण जायला पाहिजे, पण शरण जाण्याचं रक्त नव्हतं, ते लढण्याचं रक्त होतं, लढण्याचं रक्त होतं. अरे काय अवस्था केली, ज्या डोळ्याने शेवटी स्वराज्य पाहण्याची इच्छा होती त्या डोळ्यामध्ये शंभूराजांच्या सळ्या कोणासाठी, तुमच्या आमच्यासाठी सळ्या नसल्या. काय माहित नसेल सईबाईचा अंतःकरण, काय माहित नसेल सईबाईचा अंतःकरण, मुखातून शब्द निघाला सळ्या बसल्याबरोबर आबासाहेब, बापाला आबासाहेब म्हणायचे शंभूराज. आबासाहेब तुमची परंपरा चालवली, देशासाठी चालवली, पण ज्या डोळ्याने स्वराज्य पाहण्याची इच्छा होती ना आबासाहेब, ते डोळेच नाही राहिले. दुर्जनाने डोळे नख काढले आणि जी जगदंब राजाचे देव देश धर्माविषयी आस्तिकता असावी, हे चरित्र म्हणजे शंभूराजांचे चरित्र. आजकालचे राजे देव देश धर्माविषयी काय बोलतात, किती नास्तिकपणा त्यांच्याकडे. आज आम्हाला बोलावं लागेल नाही तर कोणाला बोलावं लागेल, ज्याचं ज्ञान नाही एखाद्या गोष्टीविषयी त्या गोष्टीविषयी बोलू नये म्हणा, आपल्याला ज्ञान नसेल. शंभूराजांचं चरित्र आठवा. अरे मर्दानी जगदंब काय म्हणे, पण जाता जाता एवढंच सांगतो, ज्या वेळेला या पृथ्वी तलावावर अध्यात्माचं स्टेज बंद पडेल, संतांच्या विचाराचं हे स्टेज बंद पडेल, त्यावेळेला काय काय होईल तुम्ही सांगू शकता. आज संतांच्या विचाराच्या ताकद आहे, प्रबोधनाचं कार्य आहे, फिरतं विद्यापीठ आहे, म्हणून कुठेतरी सगळे एकत्रित येतात. कुठेतरी 30-40 लोक खऱ्या सुखात समाधानात झोपतात. कीर्तन होऊन चालले असल्यास लोक चर्चा करतात चांगल्याची वाईटाची, हे नसेल तर चांगल्याची वाईटाची चर्चा होईल का, चांगलं काय वाईट काय. म्हणून शंभूराजांच्या डोळ्यात सळ्या बसल्या, पण शंभूराज झालं माझं, शंभूराज नाही जिंकले महाराज. स्वधर्मे निधर्म श्रेयः परधर्म भयावह. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना प्राण गेला तरी चालेल, पण आपला धर्म नाही सोडला पाहिजे. दुसऱ्याचा धर्म भयावह असतो, आपला धर्म नाही सोडला पाहिजे. मला वाटतं हे गीतेचं तत्वज्ञान, संतांचे विचार शंभूराज वाचले नाही तर जगले, आम्ही वाचतो पण जगत नाही. माझ्या ज्ञानेश्वरीची गाथा पाहते, पण नुसते पाहते, ज्ञानेश्वरीचं पारायण केले आणि पारायणाची संगत करतो पसायदानाने. जे खळाचे आणि तारांच्या अधिकाराचे लेकर आले, गणेश महाराज वाटेवर भाजून 2 भाकरी मिळतील का, आणि मी त्यांना म्हणते हे पुढं माझं घर दिसत रोज, पण माझ्या बायकोला माहिती याच्या ज्ञानेश्वरी पाठ गाथा पाठ उपयोग नाही. तिने सांगितलं होतं तिच्या पाठ नाही काय त्याला माहित नाही गाथा ज्ञानेश्वरी कशाला म्हणतात, पण तिने भिकाऱ्याच्या लेकराला सांगितलं असलं, बाळांनो रोज पाठीमागच्या दरवाजावाटे येत जा, तुमच्यासाठी वाटीवर भाजी 2 भाकरी काढून ठेवलेल्या असतात. कोण महान आहे, माझ्या बायकोला ज्ञानेश्वरी गाथा कशाला म्हणतात माहित नाही, पण तिच्या वागण्यात ज्ञानेश्वरी, तिच्या वागण्यात गाथा, तिच्या वागण्यात धर्म आहे, आणि आमच्या वागण्यात आमच्या वागण्यात प्रत्येक क्रियेत संतांचं चरित्र उतरलं पाहिजे, शब्द उतरले पाहिजे. त्याला वेगळा परमार्थ करायची गरज नाही. असं जीवन शंभूराजे जगले महाराज, म्हणून त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे. जे देशासाठी लढले ते अमर होणारे झाले,
सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले